नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मनवण्यात तुमचा वेळ खराब होऊ शकतो. पैशाला इतके महत्त्व देऊ नका की तुमचे नाते खराब होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा की धन मिळू शकते, परंतु नाते कधीच नाहीत. दुःखी, कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. वृषभ राशी, कायदेशीर सल्ल्यांसाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. कुटुंब जीवनाचा अविभाज्य अंग असते. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकता. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या, कारण चोरी होण्याची शक्यता आहे. खास करून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. मिथुन राशी, तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. पाऊस नेहमीच रोमॅन्टिक असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमॅन्टिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. तुमची ऊर्जा पातळी आज खूप उच्च असेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. कर्क राशी, वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. शांततेने विचार करून आज तुम्ही सर्व लोकांसोबत गप्पा कराल. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनशांती गमावून बसाल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागणी करण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. सिंह राशी, आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असला तरी ते तुमच्यावर नाराज असतील. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार तुमच्या मनात तुमच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करेल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल.
जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. प्रदीर्घ काळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. कन्या राशी, आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही कुणाला न सांगता घरातून बाहेर जाऊ शकता, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्याचे सोल्युशन शोधू शकणार नाही. जीवनात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्या आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना तुम्हाला अडचणी येतील. तूळ राशी, कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बड्या प्रभावी व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमचा आजच्या दिवसाचा विषय आहे. आईसोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत कराल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशी, प्रेमात तोंड घशी पडला तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. तथापि दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक कराल. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनावधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमचे आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. वारंवार प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. धनु राशी, व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे आहे. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सायंकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. एखाद्या धार्मिक स्थळी, किमान एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा प्लॅन पुढे येईल. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या.
जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर आज ती तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. मकर राशी, प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी तयारी करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. टीव्ही पाहणे टाइमपास करण्याचा उत्तम उपाय असू शकतो, परंतु सतत पाहिल्यास डोळेदुखी होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे दुःखही तुम्हाला होईल. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. कुंभ राशी, निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकता. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची जाणीव आज तुम्हाला होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. ही गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. मीन राशी, आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. सकाळची ताजी हवा आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, निष्ठा आणि आशावादी अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली असू शकते. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.